नमस्कार मित्रांनो. आर.टी.ई. ॲडमिशन 2026 संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचं अपडेट समोर आलं आहे. महाराष्ट्र आर.टी.ई. पोर्टलवर आता सिलेक्शन लिस्ट डेट आणि ॲडमिशन शेड्यूल ऑफिशियली अपडेट झाले आहेत. लॉटरी रिझल्ट डेट 10 एप्रिल 2026. म्हणजेच या दिवशी तुमच्या मुलाचं नाव लागलं आहे का नाही हे तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता. ॲडमिशन प्रोसेस डेट्स 10 एप्रिल 2026 ते 20 एप्रिल 2026. म्हणजे लॉटरी लागल्यानंतर तुम्हाला फक्त 10 दिवसांचा कालावधी मिळणार आहे ॲडमिशन कंप्लीट करण्यासाठी. खूप महत्त्वाच्या सूचना. मस्ट नो पॉइंट्स. सिलेक्शन लागल्यानंतर SMS/पोर्टलवर अपडेट येईल. लॉग इन करून लगेच अलॉटेड स्कूल डिटेल्स चेक करा. दिलेल्या स्कूलमध्ये जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागेल. व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यावरच ॲडमिशन कन्फर्म होईल. इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स तयार ठेवा. बर्थ सर्टिफिकेट, ॲड्रेस प्रूफ, आधार/रेशन कार्ड/लाईट बिल, इन्कम सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट लागू असल्यास, पासपोर्ट साईज फोटो. डॉक्युमेंट्स इनकम्प्लीट असतील तर ॲडमिशन रिजेक्ट होऊ शकतं. इम्पॉर्टंट रिमाइंडर, 20 एप्रिल नंतर ॲडमिशन विंडो बंद होईल. वेळेत ॲडमिशन नाही घेतलं तर सीट ऑटोमॅटिकली कॅन्सल होऊ शकते. ज्यांचं नाव लागलं नाही त्यांच्यासाठी टेन्शन घेऊ नका. वेटिंग लिस्ट आणि पुढचे राऊंड्स अजून येणार आहेत. रेग्युलर पोर्टल चेक करत रहा. 10 एप्रिल हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. त्या दिवशी रिझल्ट चेक करा आणि लगेच पुढची प्रोसेस सुरू करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करा.